नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला मराठी व्याकरणाचा शब्दसंग्रह हा पाठ झालेला आहे आणि आजपासून आपण मराठी व्याकरण जे आहे त्याचे चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातील मराठी भाषेचा उगम व व्याकरण हा टॉपिक आपण आज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. आणि आता बघा, मराठी भाषेचा उगम व व्याकरण याचेच आपले खूप पार्ट्स होणार आहे, कारण हा जो पार्ट आहे, हा जो टॉपिक आहे हाच 10 पार्ट्स मध्ये डिवाइड केला गेला आहे. म्हणजे बघा, मराठी भाषा, उत्पत्ती, विषय, त्याच्यानंतर बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी, त्याच्यानंतर भाषा, लिपी व स्वरूप, असं करून 10 टोटल याचेच सब पार्ट्स किंवा सब चॅप्टर्स म्हणता येतील, ते 10 आहेत. त्यामुळे आपला हा चॅप्टरचे 10-12 पार्ट्स होतील. कळालं तुम्हाला? दुसरी गोष्ट, माझं हे जे आहे पुस्तक, ही आवृत्ती आहे माझी 15वी आवृत्ती आहे. ठीक आहे. तर 2022 ची आहे ती आवृत्ती. तर मी त्या काळात हा अभ्यास केलेला आहे. तर म्हणून मी पुस्तक आता रिसेंटचं घेतलेलं नाही आहे, जसं मी बाकीच्या काही गोष्टींसाठी घेतलेले आहेत. ते माझ्याकडे नव्हतेच, तर ते स्पेशल जाऊन मी आणले. पण याच्यात मी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तेव्हाचं माझं अंडरस्टँडिंग जे झालेलं आहे, मी ज्या ट्रिक्स लिहून ठेवलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी मला ही आवृत्ती सोपी पडते, म्हणून मी ही शिकवायला घेतलेली आहे. ठीक आहे. पण जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे रिसेंटची आवृत्ती असेल तर मला नाही वाटत खूप काही फरक पडलेला असेल. जास्तीत जास्त आता जी अभिजात भाषेला जो दर्जा दिलेला आहे, जे आत्ता नवीन भाषांना दर्जा दिला गेला आहे, ते एक ॲड झालेलं असेल, किंवा जे आत्तापर्यंत 1-2 वर्षात जेवढे मराठीचे प्रश्न आलेले आहेत ते सरांनी ॲड केले असतील असं मला वाटतं. मी बघितलेलं नाही आहे. तर मी ह्या आवृत्तीतून शिकवणार आहे, कारण एकदा मी याचं रीडिंग झालंय, माझ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जे आपले शब्दसंग्रह जो टॉपिक झालेला आहे आपला, तर मी काय करते, ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली त्याच्या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक मी शेअर करते. फक्त मी व्हिडिओ अपलोड करून देईल, एक उद्या परवा मी अपलोड करते. ठीक आहे. नाहीतर मग काय होतं की लिंक अपलोड करायला मला थोडा जेवढा वेळ लागेल ना, मग उगीच तुमचा व्हिडिओ डिले होईल. त्याच्यासाठी फक्त लिंक अपलोड होत नाही माझ्याकडून, म्हणून मी काय करेल, व्हिडिओ अपलोड करून देईल आणि तुम्ही 1-2 दिवसांनी चेक करा. त्याच्यात मी शब्दसंग्रहाच्या लिंक तुम्हाला सगळ्यात दिलेल्या असतील. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की ज्या व्हिडिओ तुम्हाला सापडत नाही, किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सापडत नाही, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन सर्च केलं तरी सापडत नाही, अशा वेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करत जा. खूप सारे विद्यार्थी तसंच विचारताय की तिथे आम्हाला लिंक द्या म्हणून. मी त्यांना तिथे प्रोव्हाइड करत असते लिंक. ठीक आहे. तसं तुम्ही विचारलं तरी चालेल. फक्त एखाद्या वेळेस तुम्ही विचारलं आणि मी नाही सांगितलं तर त्यावेळेस असा गैरसमज नका करून घेऊ मॅडमने लिंक दिली नाही म्हणून. तर तेव्हा असा विचार करा की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे मॅडम देऊ शकल्या नाही आहेत. ठीक आहे. एवढं फक्त म्युच्युअल अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आपण ठेवूयात, कारण कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम असतात, त्यामुळे मला नाही देता येत. ठीक आहे. पण ज्यांना नाही भेटणार त्यांनी मला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा. तर आज आपण पहिला चॅप्टर आपल्याला बघणार आहोत मराठी व्याकरणाचा. तो टॉपिक आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. बरं, आपली शिकवण्याची आता प्रोसेस अशी असेल ना की आपण अशा पद्धतीने शांत चित्ताने शिकायचं की जेणेकरून ते आपल्या स्मरणात राहील, आपल्याला समजलेलं असेल, आणि ॲटलिस्ट लेक्चर केल्यानंतर एक मानसिक समाधान भेटलेलं असेल की नाही, माझा हा टॉपिक आता कंप्लीट झालेला आहे, मला टेन्शन घ्यायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. ठीक आहे. जी परिपूर्णता आपल्याला वाटते अभ्यास केल्यानंतर ती आली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे आपण सावकाश जरा हळूहळू मार्गक्रमण पुढे करूया. ठीक आहे. इंग्लिशच्या बाबतीत पण आणि मराठीच्या बाबतीत पण. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अंदाज येईल की आपलं पाठ होतंय की नाही, आपल्या डोक्यात घुसतंय की नाही, उत्तरं सुटतायत की नाही. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाजा येऊन जाईल. तर बघा, मराठी भाषेचा उगम व व्याकरण याच्यामध्ये पहिला आजचा सब टॉपिक आहे मराठी भाषा, उत्पत्ती, विषय. ठीक आहे. भारत हा महान देश असून
विस्तीर्ण भूप्रदेशाने व्यापलेला आहे। येथील सांस्कृतिक विविधता आढळते, तसेच अनेक बोलीभाषा येथे बोलल्या जातात। भारतातील भाषा या प्रमुख 2 गटात विभागलेल्या आहेत। आता याच्यातला महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? भारतातील भाषा म्हटले त्यांनी प्रमुख 2 गटात विभागल्या गेलेल्या दिसतात। हे महत्त्वाचं लक्षात ठेवा। भारतीय भाषांचे गट विभागले गेले आहेत। ते गट कोणते? एक तर इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषा आणि दुसरी द्रविडियन भाषा। ठीक आहे। आता द्रविडियन भाषा म्हटलं तर आपण कोणत्या म्हणू? ज्या साऊथच्या भाषा आहेत ना, मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड, ह्या तुम्ही द्रविडियन भाषा म्हणू शकता। आणि ज्या नॉर्थच्या आहे किंवा महाराष्ट्रापासून नॉर्थच्या आहे त्या आपण इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषा म्हणू। ठीक आहे। ह्या बेसिक फरक लक्षात आला। भाषा आपण आता इथे भाषा म्हटले, लिपी म्हटलेलं नाहीये। ठीक आहे। भाषा आणि लिपी ह्या 2 गोष्टी कन्फ्यूज करू नका, कारण पुढे तो संदर्भ येणार आहे, म्हणून मी भाषा या शब्दाला इथे गोल केला आहे। भाषा या प्रमुख 2 गटात विभागलेल्या दिसतात। ठीक आहे। मग भारतीय भाषांचे गट कोणते सांगितले? इंडो युरोपियन, इंडो आर्य भाषा आणि दुसरा द्रविडियन भाषा। बघा, युरोप खंडातून आर्यांचे भारतात आगमन याविषयी अनेक मतमतांतरे असली तरी इंडो आर्यन भाषा गट हा सिद्धांत बऱ्यापैकी मान्यता प्राप्त आहे। हे आजपर्यंत विचारलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते। साधारणपणे महाराष्ट्रापासून उत्तरेकडे बोलल्या जाणाऱ्या भाषा या इंडो आर्यन गटात मोडतात, कारण या भाषेतील शब्द हे आर्यन तसेच मूळ भारतीय शब्द अशा दोन्ही प्रकारचे मिश्रण स्वरूपात आढळतात। दक्षिण भारतातील भाषा मात्र द्रविडियन गटात मोडतात। भारतात असे 2 वेगवेगळे भाषिक गट असले तरी लिपीच्या बाबतीत मात्र ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींच्या उगमाचे कारण ठरलेली आहे। बरोबर, जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे तुम्ही भाषा लक्षात ठेवा। भाषेचे प्रमुख 2 गट पडतात, बरोबर। आणि लिपी म्हटलं तर ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींच्या उगमाचे कारण ठरलेली आहे। ठीक आहे, ब्राह्मी लिपी। आता पुढे चला, आता आधी आपण हे बघून घेऊ। हे बघा, हे जे दिलेलं आहे ना सरांनी, आपण आधी ही डायग्राम बघून घेऊ। हे बघा, ह्या डायग्राम मध्ये काय लिहिलेलं आहे की युरोपमधून आर्यांचे आगमन झालेले इथे। ठीक आहे। सध्या हे कुशाण राजघराणे खरोष्टी लिपी या गोष्टी बाजूला ठेवा, कारण खरोष्टी लिपीचा आणि ब्राह्मी लिपीचा तसा काही संबंध नाहीये। आपली ब्राह्मी लिपी ही माता समजली जाते भारतातील सगळ्या लिपींची। ठीक आहे। ब्राह्मी लिपीचे 2 गट पडले, कोणते? एक उत्तर आणि एक दक्षिण। ठीक आहे, नीट लक्षात ठेवा। आपल्याला ही डायग्राम नीट समजली पाहिजे आणि पाठ झाली पाहिजे। ब्राह्मी लिपी मग त्याचे 2 गट किंवा 2 शाखा म्हणा, 2 शाखा, एक उत्तर शाखा, एक दक्षिण शाखा। ठीक आहे। उत्तर शाखेमध्ये कुटिल आणि गुप्त लिपी आणि दक्षिण मध्ये द्रविडियन लिपी गट। आता इथे वाक्य काय वापरलं होतं की ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींच्या उगमाचे कारण ठरली आहे। झालं आपलं ते ब्राह्मी लिपी। मग ब्राह्मी लिपीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 गट करून घ्यायचे। आपण डायग्राम पाठ करतोय। ठीक आहे। ब्राह्मी लिपी म्हटलं की डोळे झाकून ब्राह्मी लिपीचे 2 शाखा करून घ्यायच्या, एक उत्तर शाखा, एक दक्षिण शाखा। ठीक आहे। उत्तर शाखेमध्ये लक्षात ठेवायचं कुटिल आणि गुप्त लिपी, कुटिल आणि गुप्त लिपी। ठीक आहे। आणि दक्षिण शाखेमध्ये द्रविडियन लिपी गट। झालं एवढं पाठ। आता बघा, आता आपल्याला उत्तर जी शाखा आहे ना त्याचे पुन्हा 2 गट करायचे आहे। त्याचे 2 गट बघा, इकडे आहे नागरी लिपी आणि इकडे आहे शारदा। नागरी आणि इकडे शारदा। नागरीमध्ये मग बरं, आधी शारदामध्ये बघू। शारदामध्ये काय काय येतं? टाकारी आणि काश्मीरी, टाकारी आणि काश्मीरी हे लक्षात ठेवा। आणि नागरी म्हणजे देवनागरी लक्षात ठेवा। आता उत्तर शाखेचे 2 भाग कसे करायचे? नागरी आणि शारदा। शारदा जो गट आहे ना त्याच्यात टाकारी आणि काश्मीरी घ्यायचं। नागरीचे पुन्हा 2 गट करायचे किंवा 2 शाखा करायच्या, पश्चिम आणि पूर्व। मग पश्चिम मध्ये येणारी गुजराती आणि महाराष्ट्री आणि पूर्व भागात येणारी बंगाली, उडिया आणि नेपाळी। ठीक आहे। अशा पद्धतीने हा चार्ट पाठ करा।
आणि जी खरोष्टी लिपी आहे ना ती वायव्य भागात तुम्ही म्हणजे तेव्हाच अफगाणिस्तान वगैरे होतं ना किंवा गांधार प्रांत जिथला होता तिथली खरोष्टी लिपी तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। आता पुन्हा आपण बघू ब्राह्मी लिपीचे मी काय सांगितलं, 2 शाखा केल्या, 2 शाखा उत्तर आणि दक्षिण। दक्षिण मध्ये काय येईल, द्रविडियन लिपी गट येईल, तो विषय तिथे संपतो। पण उत्तर शाखेच्या पुन्हा 2 शाखा पडतात, कोणत्या, नागरी शाखा आणि शारदा, ठीक आहे। नागरी आणि शारदा, नागरीच्या पुन्हा 2 पडतात, पश्चिम आणि पूर्व। आणि शारदामध्ये काय काय येतं, टाकारी आणि काश्मीरी। आणि नागरीमध्ये येईल पश्चिम पूर्व, पश्चिममध्ये महाराष्ट्री गुजराती आणि पूर्वमध्ये बंगाली उडिया आणि नेपाळी, ठीक आहे। एवढं लक्षात राहील। आता आपण जाऊया पुढे। बघा, महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे। ज्येष्ठ कवी वी.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे। 27 फेब्रुवारी वी.वा. शिरवाडकरांचा हा जो जन्मदिवस आहे, ज्यांनाच कुसुमाग्रज आपण म्हणतो, 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणते मी, ठीक आहे। मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। तर 1 मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे। मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे। मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे। देवनागरी लिपीचा उगम व विकासाबाबत अनेक मतमतांतरे असली तरी लोकसेवा आयोगाने विचारलेला प्रश्न व दिलेली उत्तरं यानुसार लिपीच्या उगमाचा थोडक्यात इतिहास खाली नमूद केला आहे। बघा, काही महत्त्वाच्या प्राचीन लिपी खरोष्टी व ब्राह्मी या भारतातील प्राचीन लिपी मानल्या जातात। कोणत्या कोणत्या, खरोष्टी आणि ब्राह्मी। पुढे ब्राह्मी लिपी बघा, भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्त्वाची आर्य लिपी। या लिपीला भारतातील सर्व लिपींची जननी मानले जाते। साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली, परंतु तिचे नाव ब्राह्मी लिपी पडले अशी विचारधारा आहे, परंतु याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहे। आता तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, ब्राह्मी लिपी स्वतः ब्रह्मदेवांनी लिहिलेली आहे, भारतातील सर्व लिपींची जननी मानली जाते म्हणून, आणि ब्रह्मदेवाने लिहिली म्हणून तिचं नाव ब्राह्मी लिपी। या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा। खरोष्टी लिपी बघा, आता ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते। गाढवाच्या ओष्ठाच्या आकाराची म्हणून या लिपीला खरोष्टी नाव पडले। सामान्यपणे भारताच्या वायव्य सीमावर्ती भाग तसेच अफगाणिस्तान या प्रदेशात कुशाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला गेला। या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला। बौद्ध उल्लेखात खरोष्टी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो। या लिपीचा आर्य भारतीय लिपीशी काहीही संबंध नाही। हे जे मुद्दे आहे ना हे नीट लक्षात ठेवा। ही जी खरोष्टी लिपी आहे ना तिचा आर्य भारतीय लिपीशी काहीही संबंध नाही म्हणता येते, ठीक आहे। आता पुढे बघा, खरोष्टी लिपीबद्दल काय काय लक्षात ठेवणार। ही लिपी गांधारी लिपी या नावाने ओळखली जाते। खरोष्टी का म्हणतात, गाढवाच्या ओठाच्या आकाराची म्हणून तिला खरोष्टी म्हणतात। भारताच्या वायव्य सीमावर्ती भाग तसेच अफगाणिस्तान या प्रदेशात होती ती। कुशाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला गेला। कोणाच्या काळात, कुशाण काळात। या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला। बौद्ध उल्लेखात खरोष्टी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो, ठीक आहे। आणि या लिपीचा आर्य लिपीशी काहीही संबंध नाही, ठीक आहे। आता पुढे बघा, देवनागरी लिपी बघू आपण। ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे। आर्य स्वतःला देव मानत ते नगरात राहत असत, यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात। देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा नाव आहे। प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात। ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। तसेच या लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला शिरोरेषा असे म्हणतात, ठीक आहे।
अत्यंत महत्त्वाचा पॉईंट चालू आहे आपला देवनागरी लिपी. बघा, ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे. आता देवनागरी हे नाव कसं पडलं हे नीट लक्षात ठेवा. काय, आर्य जे होते ते स्वतःला देव मानायचे, बरोबर, आणि ते नगरात राहायचे. म्हणून यावरून काय, नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून देवनागरी लिपी. ठीक आहे. पुढे याच लिपीला काय म्हणतात, बाळबोध लिपी. बाळबोध लिपी कोणत्या लिपीला म्हणतात, तर देवनागरी लिपीला म्हणतात. हे लक्षात ठेवा. याचं वैशिष्ट्य काय आहे, मेन तिला परिपूर्ण का म्हणतात, कारण प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे त्याच्या, म्हणून तिला परिपूर्ण लिपी मानतात. आणि लिहिण्याची पद्धत कशी आहे, डावीकडून उजवीकडे ती लिहिली जाते. आणि त्याच्यावर डोक्यावर जी आडवी रेषा आपण टोप्या देतो ना, आडवी रेषा असते, तिला शिरोरेषा म्हणतात. ठीक आहे. आता पुढे बघा, मोडी लिपी. मोडी लिपी मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिला मोडी लिपी असे म्हणतात. मोडी लिपीला धाव लिपी असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मोडी लिपीची डेफिनेशन विचारली तर आपल्याला काय माहिती पाहिजे, की जी मराठी देवनागरी लिपी होती तिलाच काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती आणि त्यामुळे तिला मोडी लिपी म्हणतात. पण मोडी लिपी तिलाच दुसरं नाव काय, धाव लिपी. जसं आपण देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतो किंवा म्हटलं जातं, तसंच मोडी लिपीला धाव लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता महाराष्ट्र भाषा ही प्राचीन असल्याचे काही पुरावे. ठीक आहे. आता हे कसे लक्षात ठेवा, की 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ, 2220 वर्षांपूर्वीचा ग्रंथ आणि एक 934चा शिलालेख. ठीक आहे. अशा पद्धतीने या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. हे बघा, गाथा सप्तशती, ज्यालाच गाहा सप्तसई, हा 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ मानला जातो. ठीक आहे. बऱ्याच इतिहासकारांनी व व्याकरणकर्त्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य ग्रंथ आहे असे नमूद केलेले आहे, परंतु अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार गाथा सप्तशती हा ग्रंथ आद्य ग्रंथ ठरतो. ठीक आहे. ही गोष्ट पण महत्त्वाची आहे. बघा, गाथा सप्तशती किंवा गाहा सप्तसई हा 2000 वर्षांपूर्वीचा ग्रंथ ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ मानला जातो. बऱ्याच इतिहासकारांनी व व्याकरणकर्त्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य ग्रंथ आहे असे नमूद केलेले आहे, परंतु अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार कोणता ग्रंथ आद्य ग्रंथ आहे, तर गाथा सप्तशती हा आद्य ग्रंथ आहे. त्याच्या बऱ्याच वर्षांनी विवेक सिंधू आलेला आहे, म्हणून गाथा सप्तशती हा काय आहे, आद्य ग्रंथांपैकी म्हणजे तोच आद्य ग्रंथ आहे. नंतर बघा, 2220 वर्षांपूर्वीची ब्राह्मी लिपीतील शिलालेख. आता बघा, आपण काय बघतोय, मराठी भाषा ही प्राचीन असल्याचे काही पुरावे बघतोय. त्याच्यातही जर म्हणजे असा पुरावा विचारला की आद्य ग्रंथ, तर गाथा सप्तशती. पण जर आद्य शिलालेख किंवा शिलालेखांचा विचार केला तर कोणता शिलालेख आधी ठरतो, त्यानुसार उत्तर बदलतात. ठीक आहे. जसं ग्रंथ विचारला आद्य ग्रंथ, तर कोणता, गाथा सप्तशती. आणि जर शिलालेख विचारला तर बघा, 2220 वर्षांपूर्वीचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख की जो पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटात असून त्यावर महारठींनो ही अक्षरे कोरलेली आहेत. हा शिलालेख ज्ञात शिलालेखांपैकी आद्य शिलालेख मानला जातो. जर आद्य शिलालेख कोणता असं विचारलं तर आपल्याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा नाणे घाटातला शिलालेख माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिलाहार केशीदेव पहिला यांचा अक्षी शिलालेख, अक्षी जिल्हा कुलाबा 934 हा शिलालेख नाणेघाट नंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन शिलालेख मानला जातो. ठीक आहे. या गोष्टी क्लिअर झाल्या. आपण आता पुढे जाऊ. आता आपल्याला ह्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. महाराष्ट्र भाषेतील
उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ। आता बघा, आपल्याला हे काळ एवढे लक्षात ठेवायचे नाहीयेत, पण मग लक्षात जरी ठेवायचे झाले तर बघा, चिन्ह काव्यपासून जे खालचे आहेत ते 13व्या शतकातले आहेत, तिथून पुढचे खालचे। आणि फक्त हे बघा, सेतुबंध आहे तो इसवी सन 5व्या शतकातला आहे। त्याच्यानंतर गौडवध आणि लीलावती हे बघा इसवी सन 8व्या शतकातले आहे आणि बाकीचे सगळे इसवी सन 13व्या शतक लिहिलं आहे। ठीक आहे, पण याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका। मी काय म्हणते की कोणतं साहित्य कोणी लिहिलं आहे आपल्याला ते माहिती पाहिजे। ठीक आहे, महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ। आता बघा, सेतुबंध प्रवरसेन, गौडवध वाकपतीराज, लीलावती कौतूहल, चिन्हकाव्य कृष्णलीलाशुक, विवेकसिंधू मुकुंदराज, भावार्थ दीपिका ऑब्लिक ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली, लीळाचरित्र माईंभटांनी लिहिलं, दृष्टांतपाठ केशवदेव व्यास यांनी आणि पंचवार्तिक भीष्माचार्य। आता हे पाठ कसं करायचं ते सांगते। कसं लक्षात ठेवा, आधी हे तर लक्षात ठेवा 5व्या शतकातलं सगळ्यात पहिले सेतुबंध प्रवरसेन इसवी सन 5वे शतक आणि गौडवध आणि लीलावती इसवी सन 8वे शतक आणि बाकीचे सगळे 13व्या शतकातले। ठीक आहे, आता बघा, सेतुबंध प्रवरसेन इसवी सन 5वे शतक। तर प्रवरसेनचा प्रवर हा शब्द घ्या, सेतूचा सेतुबंधचा सेतू घ्या, म्हणायचं प्रवर सेतू। प्रवर सेतू, मग यावरून काय राहील, प्रवर वरून प्रवरसेन, सेतूवरून सेतुबंध आणि हेच वाक्यपाठ शब्दपाठ करायचा, प्रवर सेतू, प्रवरसेन आणि सेतुबंध। नंतर गौडवध वाकपतीराज। आता वाकपतीराज मध्ये काय घ्या, राजचा वध किंवा पतिराजचा वध असं लक्षात ठेवा। मग त्याच्यावरून काय, राजवरून वाकपतीराज आणि वधवरून गौडवध। ठीक आहे, नंतर कौतूहल आणि लीलावती कसं लक्षात ठेवणार, लीलाला कुतूहल आहे, लीलाला कुतूहल। आता नीट लक्षात ठेवा, लीलाला कुतूहल आपण कोणत्या याच्यासाठी वापरतो आहे, कारण शेवटी नंतरच्या याच्यात कृष्णलीला शुक असं पण आहे, त्यामुळे ट्रिक जरी आपण सांगत असलो तरी आपल्याला कोणती ट्रिक कशासाठी वापरली हे चुकायचं नाहीये। लीलावती कौतूहल, लीलाला आहे कुतूहल, लीलाला वरून लीलावती आणि कुतूहल वरून कौतूहल। किंवा मग लीला लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट लक्षात ठेवा, लीलावती नाव असतंच ना, लीलावतीला कुतूहल आहे, म्हणजे मग पुढे कन्फ्युजन होणार नाही। लीलावतीला कुतूहल आहे, झालं। नंतर चिन्हकाव्य कृष्णलीला शुक, मग काय लक्षात ठेवा, शुक चिन्ह किंवा कृष्ण चिन्ह, कृष्णाने चिन्ह दिलं असं लक्षात ठेवा, म्हणून चिन्हकाव्य कृष्णलीला शुक। नंतर विवेकसिंधू मुकुंदराज, मग काय लक्षात ठेवा, मुक विवेक। आता मुकवरून असं म्हणायचं की शांत, जास्त बोलत नाही, म्हणून मुकवरून मुकुंदराज, विवेकवरून विवेकसिंधू। नंतर भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हे सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानेश्वर यांनी लिहिली, किंवा मग असं लक्षात ठेवा ज्ञानेश्वरांचा भावार्थ। मग त्याच्यात टिक पण दिली आहे, कशाही पद्धतीने लक्षात ठेवा। नंतर लीळाचरित्र कोणी लिहिलंय, माईंभटांनी लिहिलेलं आहे। ठीक आहे, मग याचं कसं लक्षात ठेवा, माईंभटाचा म्हा घ्या आणि म्हाळीला आता मी तुम्हाला लिहून दाखवते, काय करा, माईंभटाचा म्हा घ्यायचा आणि लीळाचरित्राचं फक्त लीळा घ्यायचं, लीळा असं लक्षात ठेवा। लीळावरून लीळाचरित्र आणि माईंभटावरून म्हावरून माईंभट। ठीक आहे, नंतर दृष्टांतपाठ आणि केशवदेव व्यास हे कसं लक्षात ठेवा की केशवाचा दृष्टांत, किंवा असंच लक्षात ठेवा केशवाचा दृष्टांत। मग काय, केशवदेव व्यास दृष्टांत पाठ आणि पंचवार्तिक भीष्माचार्य हे कसं लक्षात ठेवा, भीष्मांच्या पंचवाती, मग भीष्माचार्य आणि पंचवार्तिक असं लक्षात ठेवा। एकदा बघा, जर तुम्हाला थोडं किचकट वाटत असेल ना बाळांनो, पण काय असतं
आपण कुठेतरी काहीतरी प्रयत्न केलेले असतात ना, राहिलं लक्षात तर चांगलंच असतं, बरोबर. मग आपण एकदा बघू लक्षात राहतंय की नाही ते. ठीक आहे, आता मी एक एक सांगते, तुम्हाला होतंय का, आठवतंय का बघा. आता लीळा, त्याच्यावरून काय माईंबट आणि लीला चरित्र. नंतर बघा केशवाचा दृष्टांत. काय होतं, दृष्टांत पाठ आणि केशवदेव व्यास. भीष्मांच्या पंचवाती, मग भीष्माचार्य आणि पंचवार्तिक. नंतर प्रवरसेन आणि सेतुबंध. पतिराज किंवा राजचा वध, गौडवध आणि वाघपतिराज. लीलावती आणि कौतूहल. नंतर मुकविवेक, मुकंदराज आणि विवेक सिंधू. ज्ञानेश्वरांचा भावार्थ ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका. नंतर कृष्णाचे चिन्ह किंवा शुकचिन्ह, मग कृष्ण लीला शुक आणि चिन्ह काव्य. तर एकदा दोनदा रिपीट करा, तुमचं पाठ होऊन जाईल. आता बघूया आपण पुढचा पॉइंट, जो करंटशी रिलेटेड पण आहे. तर बघा, हे बघा, अभिजात भाषा. आता अभिजात भाषेला आता म्हणजे पूर्वी 6 होत्या, आता 5 भाषांना अजून मिळालं आहे. तर ते जे करंटशी रिलेटेड आहे ते मी आता रिपीट करत नाही. तर मग मी आय थिंक या राष्ट्रीय घडामोडीमध्ये 17व्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत पहिल्या व्हिडिओमध्येच मी हे पहिल्या किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी हे कंप्लीट केलं असेल. भारतातील अभिजात दर्जा प्राप्त भाषा, ज्याच्यात मी सगळं तुमचं ट्रिकच्या स्वरूपात पाठ पण करून घेतला आहे. ठीक आहे, तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर मला सांगा, मी तो व्हिडिओ तुम्हाला लिंकमध्ये प्रोव्हाइड करेल तसा. ठीक आहे, बघा. तर मग मी आता हे रिपीट करत नाही. 5 भाषा पुढील प्रमाणे कोणत्या होत्या, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली यांना अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला आहे 2024 मध्ये. आता आपण फक्त इथली माहिती बघून घेऊ. बघा, अभिजात भाषा जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. यासाठी केंद्र सरकारकडून अशा भाषेच्या संवर्धनासाठी मदत केली जाते. आत्तापर्यंत 6 भाषांना हा दर्जा प्राप्त आहे. मराठी भाषेला सुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याकरता मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी खालील समिती नेमण्यात आली होती. बघा, अभिजात मराठी भाषा समिती, अध्यक्ष प्रोफेसर रंगनाथ पठारे. स्थापना राज्य शासनाने केलेली कधी, 10 जानेवारी 2012. लक्षात ठेवा. सदस्य बघा, प्रोफेसर हरिनरके, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, श्री सतीश काळसेकर, प्रोफेसर आनंद उबाळे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, श्री परशुराम पाटील, प्रोफेसर मधुकर वाकोडे, डॉक्टर मैत्रेयी देशपांडे. ठीक आहे, आता अंतिम अहवाल सादर मे 2013. आता बघा, अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे निकष. भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण आणि प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडांसह जोडलेले नाते. ठीक आहे, आता आपला हा टॉपिक इथे हा कंप्लीट झालाय. आता नमुना प्रश्न संच दिलेला आहे, तो आपण एकदा बघून घेऊ. बघा, अयोग्य जोडी शोधा विचारलं आहे. तर मुकुंदराज विवेक सिंधू बरोबर आहे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि माहिमभटांच्या इथे भावार्थ दीपिका दिलंय, पण ते चुकीचं आहे. बरोबर, माहिमभटांचं काय आहे, लीळा चरित्र आहे. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांचीच, भीष्माचार्यांच्या पंचवार्तिक. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. ती आहे रंगनाथ पठारे समिती. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. आता काय बघा, ऑप्शन कसे दिले, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर, पूर्ण विधान चूक. तर बघा, हे पूर्ण वाक्यच बरोबर आहे, म्हणून पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर आहे. ठीक आहे,
पुढे बघा, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? आपण ट्रिक काय केली होती? प्रवर सेतू म्हणून प्रवरसेन. अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा. म्हणजे काय चुकीचं विधान? तर ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी असं आहे का? तर अजिबात नाही, परकीय भाषेपासून नाही. म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि हेच उत्तर आहे. मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, ती भाषा प्राचीन असावी, प्राचीन रूप व आधुनिक रूप यांच्यात नाते असावे. बरोबर, हे खालचे 3 विधानं बरोबर आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते विचारलं आहे? तर कौतिकराव ढाले पाटील हे नव्हते. बाकी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे आणि प्रोफेसर हरी नरके हे होते. पुढे बघा, मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? आता काय प्रश्न बघा काय विचारलाय? गद्य ग्रंथ, गद्य विचारलाय ना. गद्य आणि पद्य या दोघांमध्ये म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. गद्य म्हणजे आता हे बघा, पद्य म्हणजे जे कवितेच्या स्वरूपात लिहिलेलं असतं. पद्य म्हणजे कवितेच्या स्वरूपात, गद्य म्हणजे लिखाण असतं. कसं लक्षात ठेवा की कसं असतं बघा, गद्यवरून आपण गाणं लक्षात ठेवतो, गद्यवरून गाणं. पण गद्यवरून गाणं नाहीये, गद्यवरून लिखाण. लिखाण म्हणजे निबंध किंवा आपण थेरॉटिकल लिहितो त्याला गद्य म्हणतात, असं लक्षात ठेवा. आणि पद्य म्हणजे आपण कविता वगैरे करतो. मग प्रश्न काय आहे? मराठीतील आद्य गद्य ग्रंथ विचारलाय कोणता? तर लीळाचरित्र. लीळाचरित्र हा आद्य ग्रंथ आहे. माहिमभट आद्य चरित्रकार, त्यांचा लीळाचरित्र हा आद्य गद्य ग्रंथ मानला जातो. आद्य गद्य ग्रंथ मानला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला काही बोलायचं असेल, काही हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.